काहीतरी शेतकऱ्याचं हित करणारा पाहिजे की हो. उगत या फडणवीस सारखं काही बोलून तिकडंच थापा तिकडंच सगळं थापा आम्हाला नको आहे की शेतकरी. आता आमचं साहेब होता चांगला अशोकराव, ते बीजेपी मध्ये गेलं, ते ओढून घेतलं फडणवीसनं त्याला. एवढा माणूस मुख्यमंत्री झालेला गेलेला आता कुठं तिथं याच्यात पळाय जाऊन गटारामध्ये. बदल काय आम्ही काँग्रेसला करणार सरळ. हो डुप्लिकेट व्हायला. हां, इकडे तिकडं तिकडे इकडं काही बी करायला तर पहिल्यासारखे कुठं हात. पहिलं अशोकरावाच्या बापानं शंकररावानं कारभार केला तसा करतात काय हे लोक. आता राजकीय नेता कसा असायला पाहिजे, थोडक्यात राजकीय नेता कसा असावा? शंकररावासारखा पाहिजे. जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत भोकर विधानसभा मतदारसंघातील निवगा या गावामध्ये. लोकप्रतिनिधीविषयी लोकांना काय वाटतंय, खरंच लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का, लोकप्रतिनिधी कसा असावा या संदर्भात आपण या ग्रामीण भागातील जे काही नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बरेचसे मंडळी, आता हा आपला मॅक्सचा कॅमेरा सुरू झाल्यानंतर बरेचसे ही ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांना नेमकं लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत. काय सांगणार दादा, काय करता आपण? काय करता आपण? करता साहेब, शेती करता. काय नाव आहे आपलं? शंकर पुंडाजी पवार. लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून जे आश्वासनं दिली त्याची पूर्तता झाली असं वाटते का? काय साहेब, त्याचं तेवढं काय अनुभव नाही काय आपल्याला, काही नाही. हो, नाही, मात्र मतदान तर करता ना. मतदान करता झाली का पूर्तता? पूर्तता आता होईल, करायचं आहे साहेब, मतदान करायचं आहे. मतदानाचा टाईम आल्यावर आता तोच आमदार पाहिजे का बदल करायला पाहिजे? आहे ते म्हणतानी आहे तोच आमदार असायला पाहिजे की बदल व्हायला पाहिजे? बदल व्हायला आता साहेब आता अशोकराव साहेब आता त्याच्याकडे पार्टीला मतदान करावं लागते, सांगतात, समजून येतात. दुसरे कोण आहे? अशोक चव्हाण भाजपचे. भाजपमध्ये. हो. काय वाटते, बदल व्हायला पाहिजे का? काय वाटते तुम्हाला? काय नाव आहे आपलं? आता मला नका साहेब, पोर आहात या पोरायला. नाही, जनरल आपली एक चर्चा आहे. काय वाटते तुम्हाला, लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? काहीतरी शेतकऱ्याचं हित करणारा पाहिजे की हो. उगत या फडणवीस सारखं काही बोलून तिकडंच थापा तिकडंच सगळं थापा आम्हाला नको आहे की शेतकरी म्हणजे अडाणी आहे की साहेब. अडाण्याला काहीतरी समजून देऊन कोट चुकत असलं तरी आमचं काहीतरी सांभाळून घेणारा नेता पाहिजे की नाही. आता तसे नेते राहिलेत का? नाही की तसे राहिले नाहीत. नाही राहिले. आता आमचं साहेब होता चांगला अशोकराव, ते बीजेपी मध्ये गेलं, ते ओढून घेतलं फडणवीसनं त्याला. काय वाटतं अशा गोष्टींमुळं ज्या हेच वाटते अशा गोष्टीमुळं असं होऊ नये. अशोकराव साहेब जायचे नव्हते आमचे, आम्हाला मान्य होतं त्याचं सगळं. मग ते गेले, आता आमचा काय हातचं आहे, गेले ते. अशामुळं नेत्यांची प्रतिमा खराब होते असं वाटतं का तुम्हाला? होणारच की हो. एवढा माणूस मुख्यमंत्री झालेला गेलेला आता कुठं तिथं याच्यात पळाय जाऊन गटारामध्ये. नेत्यांची प्रतिमा त्याला आता इथून भाजपनं घ्यायचं होतं, घेऊ जा, या नाही जाऊ जा, आमचं काही अडचण नाही. त्याला कोणतं तरी पद पाहिजे होतं की नाही, अशोकरावला पद द्यायला पाहिजे होतं की नाही. आमचे काम करणारा माणूस गेला, आम्हाला काय गरज आहे कोण्या. आता बदल अपेक्षित आहे का? बदल काय आम्ही काँग्रेसला करणार सरळ. हो. लोकांना वाटतं की बदल अपेक्षित आहे, कारण हा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे आणि आम्ही त्या बाजूनं जाऊत असं त्यांना वाटतंय. काय वाटते काका? काय नाव आहे आपलं? नारायण. काय वाटते, लोकप्रतिनिधीची भूमिका आता सध्या बरोबर आहे का? बरोबर आहे, बघा हाय, मात्र डुप्लिकेट व्हायला. हां, इकडे तिकडं तिकडे इकडं काही बी करायला तर पहिल्यासारखे कुठं हात. पहिलं अशोकरावाच्या बापानं शंकररावानं कारभार केला तसा करतात काय हे लोक. आता हां, ते जमत नाही. आता प्रतिमा चांगली राहिली का राजकीय नेत्यांची? राहील नाही. राहील नाही.
राजकीय नेता कसा असायला पाहिजे, थोडक्यात राजकीय नेता कसा असावा? शंकररावासारखा पाहिजे. चव्हाण शंकरराव कॅलनचं पाणी आलं तेव्हापासून हे जनता पुढे गेली. काय होतं आता इकडे तिकडे चालेत, पैसा जास्त झाला हे होते म्हणून तिकडे चालेत, तिकडे अशोकराव गेलेत ना, हां अशोकराव पण गेलेत. हां मग तेच तर म्हणालो की मग त्याचं काय कारण होतं जायचं तिकडं भाजपमध्ये? हां म्हणजे इकडे पैसा जास्त झाला तिकडे द्यायचा आणि लाडक्या बहिणीला द्यायचा. हां काय वाटतं, बदल व्हायला पाहिजे का? हां बदल तर करायला पाहिजे. हो कुणाला संधी द्यायला पाहिजे असं आहे काही? नाही तसं काही नाही, चांगल्या माणसाला द्यायला पाहिजे. संधी द्यायला पाहिजे, हां बदल व्हायला पाहिजे असं काकांना वाटतंय. बाकीचे इतर आहेत. काय वाटतंय दादा, काय वाटतं, बदल व्हायला पाहिजे का? काय वाटतं, कुणाला संधी द्यायला पाहिजे? चांगल्या माणसालाच, कुणी आहे नजरेत तसं त्यांना संधी मिळायला पाहिजे. चव्हाण साहेबासारखंच. डबल डबल. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला चांगलं जे आहे नेता त्याला संधी द्यावं वाटते. आरक्षणासाठी जे लढण त्याला आम्ही मतदान करणार. जरांगे पाटील जे उमेदवार देईन मराठा त्याला आम्ही मतदान करणार. कोणाला काय वाटतंय? मराठा आरक्षण जे देईल त्याच्यासोबत आम्ही. मराठा आरक्षण देईल. हो. अनेक लोकांना वाटतं की बदल व्हायला पाहिजे, जे मराठा आरक्षणाच्या बाजूला असतील आणि त्यांना संधी मिळायला पाहिजे. बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. काय वाटतंय दादा, मी तुमच्याकडे येतोय, काय वाटतंय लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे? दादाराव पाटील ढगे यांच्यासारखा असावा. त्यांनाच का संधी द्यावी? सामान्य माणूस आहे, गोरगरिबाचे कामं तेच करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना संधी मिळाली निश्चित मिळायलाच पाहिजे. लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्यात का? नाही ना, झाले नाही. तर काय मुगट निवगा रस्ता बंद पडलेला आहे साहेबाकडं. हां काय वाटते, कुणाला संधी द्यायला पाहिजे? ढगे साहेबाला, नजर पडले ढगे. कशामुळे वाटते आपल्याला? तिनं कामं चांगली केलीत ना आपल्या इकडले, रस्ते केले, चेक केलेत. पण इकडे काहीच नाही. आशीर्वाद चव्हाणचं काय तिकडे भाजीमध्ये गेले तर तिनं काहीच केलं नाही आपल्यासाठी. ते पहिले केलं अगोदर, पण तिने भाजीमध्ये गेल्यामुळं आपले कामं नाही आहेत. आता एकमेव आम्हाला ढगे साहेबांना निवडायची. मला काय वाटतंय? मला आमच्या मतदारसंघाची अशी हे आहे, भूमिका आहे. हा मतदारसंघ हा शंकरराव चव्हाणपासूनचा मतदारसंघ काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातो आणि तर काँग्रेस पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याच्या मागं हा मतदारसंघ भक्कमपणे उभा राहील. असंच नाही तर या सूटबुद्धीच्या भाजपच्या या नेत्यांनी ईडीचे धापं दाखवून आमचे शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण यांना ईडीच्या धापामध्ये भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. तरी चव्हाण साहेब तुम्ही गेल्या म्हणजे असं काँग्रेस पक्ष संपला असा नाही. इथं खूप काँग्रेसचे आहेत. तुम्ही गेल्या म्हणजे काँग्रेसचे नवीन चेहरे इथं उमटलेले आहेत आणि येत्या काळामध्ये आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला 100% तुमच्या कन्येच्या विरोधात 1001% इथं ग्वाही देतो. इतक्या लोकांच्या संमतीनं किंवा आमचा काँग्रेसचा उमेदवार येईल म्हणजे येईल. काय वाटतं, कुणाला संधी द्यायला पाहिजे? पक्षश्रेष्ठी कोणालाही टाकू त्याला आम्ही निवडून देऊ, 100% निवडून देऊ. या ठिकाणी हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि काँग्रेस ज्यांना संधी देईल त्यांना निवडून आणू असं युवकांकडून सांगण्यात येते. इतर आहेत. काय नाव आहे आपलं? गंगाधर व्यंकटी बत्तलवाड आहे. काय वाटतं, आमदार कसा हो, आमदार कसला राहू द्या. हो, शेतकऱ्याला द्यायला 2000, मजुदाराला काय द्यायला सरकार हे सांगा की आम्हाला. हां लाडकी बहीण करायली आहेत, लाडका मेहुणा करायले आहेत, लाडका शेतकरी करायले आहेत. पण आमच्याला काय आहे हे विनंती करा की रोजदाराला आम्हाला कोणता गुंठा जमीन नाही कुठं. रोज लोकांच्या धुऱ्याला जाऊन पोट भरावं लागणार आहे. पण आमच्या रोजदाराला कोणता हे नाही, विमा नाही, कोणती घरकुल नाही, कोणती काही योजना नाही. याची मान्यता करा ना तुम्ही सरकारापाशी. काहीच नाही. हां कोणतेच नाही ना, घरकुल नाही, काहीच नाही आमच्या ना यानं. असं हे करा की तुम्ही आम्हाला. ज्या पद्धतीनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी वेगळी एक योजना आणण्यात आलेली आहे, त्या पद्धतीनं लाडका बहीण, लाडकी भाऊ या पद्धतीच्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्याच पद्धतीने शेतमजुरांसाठी सुद्धा एखादी वेगळी योजना आणण्यात यावी. कारण शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना आहेत, महिलांसाठी आहेत, मात्र शेतमजुरांसाठी कोणत्या योजना नाहीत असं या ठिकाणच्या ग्रामस्थाकडून सांगण्यात येतं. त्या ठिकाणी आता हे गणपतीचे दिवस आहेत, त्या ठिकाणी काही ग्रामस्थ बसलेत. आपण त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार. काय चाललं आहे?
काय वाटतंय आमदार कसा असायला पाहिजे? चांगला राहायला पाहिजे ना. चांगला म्हणजे काय, गोरा गोमटा? गोरा गोमटा नाही, चांगला विकास करनेवाला पाहिजे. विकास करणारा असा. हा. काय दुसरा वाटतंय, खरंच तुम्हाला जे आश्वासनं दिली त्याची पूर्तता झाली का? आता ते जनतेला विचारा की आपल्याला काही माहीत नाही. तुम्ही जनतेपैकी आहे का? नाही, आता आपल्याला काही नाही, मग आता ते चांगल्या माणसाला विचारा की. तुम्हाला काय वाटतंय? काही नाही, शेतकऱ्यासाठी हे करावं लागते. हां, शेतकऱ्याला शेतीसाठी हे करावं लागते. शेतीला भाव नाही, शेतीसाठी हे करावं लागतं. शेतीला काहीच हे करणं नाहीत. हां, ध्यान नाही. हां, आरक्षण मराठा त्यांनाच संधी द्यायला पाहिजे की नवीनला संधी द्यायला पाहिजे? चांगल्याला द्यायला समजायची. व्हायला पाहिजे. हो. तुम्हाला काय वाटतं आजोबा, बदल व्हायला पाहिजे का? मला काहीच वाटत नाही सर, बरं आहे. बरं वाटायला. हो. मतदान करत नाही का? मतदान करीत नाहीत का तुम्ही? मतदान करता, आमचे मालक दुसरे आहेत. मतदान करणार दुसरे? हो. नाही, मी स्वतः करतो. मग आता तिकडी नको इकडी कर म्हणतात. कोण म्हणतात तसे? कोणी म्हणतात. काय वाटतंय, अगोदरचाच आमदार असायला पाहिजे की बदल व्हायला पाहिजे? नाही, बदल व्हायला पाहिजे. कुणाला संधी द्यायला पाहिजे? दामिनीताई ढगे त्यांनाच का द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणजे बदल पाहिजे? बदल पाहिजे ना. काय वाटतंय तुम्हाला, बदल व्हायला पाहिजे? मला काय म्हणता येत नाही. काय नाही, बदल व्हायला पाहिजे. नाही, बदल बदल व्हावा पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. हो. संधी कुणाला द्यायला पाहिजे? ते 10 मिनी होता येईल. दादाराव ढगे, 10 मिनी ताई ढगे. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तेच वाटते. काय वाटतंय? आताच बनले. अहो तुम्ही सांगा, तुम्हाला विचारतो. आम्ही तेवढे शिक्षण नाही बोलाय तेवढे. बऱ्याचशा महिला मंडळी या ठिकाणी आहेत. काय वाटतंय, आमदार कसा असावा? आता काय बोलावं, आता कसा असला पाहिजे? 10 मिनिटं गेलाच पाहिजे आम्हाला. दामिनीताईला द्यायला पाहिजे. कशामुळं? आता तेवढं येईना. आम्हाला बदल झाला पाहिजे. आम्हाला नियोजन काय पाहिजे? आमचं समान मंदिर नाही, आम्हाला काय बलप नाही. आम्हाला याच्याकरता पाहिजे आम्हाला बदल पाहिजे. हा, बदल पाहिजे. कुणाला संधी द्यायला पाहिजे? दामिनी ढगे त्यांना द्यायला पाहिजे. हो. आमचं समान मंदिर पाडून बांधून द्यावं, आम्हाला व्यवस्था चांगली राहावं. अगोदरच्या यांनी काही केलं नाही का? आम्हाला काहीच केलं नाही. आम्हाला घरकुल नाही, तर आम्ही चिखलामध्येच आधीचे आहे ना. आता आम्हाला व्यवस्था काहीतरी द्या, म्हणून या योजना बदलायची. त्याच्यामुळे तुम्हाला बदल हवा. हां, बदल लागा पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मावशी, काय नाव आहे आपलं? संगीता संतोष भालेराव. काय वाटतं, बदल व्हायला पाहिजे? बदल व्हायला पाहिजे सर. कशामुळं समाज सुधारण्यासाठी, आपलं जागृत होण्यासाठी, सगळ्या समाजाला सुविधा द्यावी, गोरगरिबाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे कोण हवे तुम्हाला? दामिनीताई ढगे पाहिजे सर आम्हाला. त्याच का मग? बरं, बहुतांशी तुम्ही म्हणता काच कशामुळे पाहिजे? त्याच म्हणजे बदल होईल म्हणून आम्हाला इच्छा आहे त्याच्यासोबत. महिला उमेदवार? हो, महिला उमेदवार पाहिजे सर. पाहिजेच महिला उमेदवार. त्याच्यामुळे बदल पाहिजेच आम्हाला. हो. मावशी काय नाव आहे तुमचं? कविता. बरं, काय वाटतंय, कुणाला संधी द्यायला पाहिजे? दामिनीबाई ढगेला. दामिनीबाई ढगे त्यांना द्यायला पाहिजे. अगोदरचे आमदार का नको? काहीच केलं नाही आम्हाला. पहिले जे होते त्यानं काहीच केलं नाही. आमच्या घराला काही चिकोल निघाला नाही, पत्तर निघाला नाही, दुसऱ्याला सला पाहता आम्हाला का आहे, आम्हाला नियोजन काहीच नाही, म्हणून आम्हाला ते बदलायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तेच पाहिजे. आमच्या घराने एवढं गवतच चालत, आम्हाला काय आहे सर, एवढे लेकरं, एवढा सर्प पडायत, आम्हाला कोणती नियोजनता नाही, काहीच नाही. म्हणजे बदल पाहिजे. आम्हाला बदल पाहिजे. महिलांचा हे का आहे की बदल अपेक्षित आहे त्यांना. काय वाटतं मावशी, काय नाव आहे तुमचं, काय काम करता? शेतात काम करता सर्वजण. हो. काय वाटतंय, कोण आमदार आहेत माहिती आहे का? माहित आहेत का सर? कोण आहेत? मोदी सरकार. नाही, आता आमदार कोण आहेत? आता आमदार कोण आहे सर, आपलं आठवण नाही ना. शेतात काम करता, आम्हाला काय आठवण सर? मतदान तर करताना. हां, करता. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी आमदार आहेत? नरेंद्र मोदी आहे असं वाटते सर. मग काय करणार ते सर आमच्यासाठी, कोणी बी. तुम्हाला काय वाटतं, बदल पाहिजे? हां, बदल पाहिजे आम्हाला. कुणाला संधी द्या? आम्हाला तिथपर्यंत जाणं होत नाही सर. आम्हाला इथं जवळ असल्याना जाणं होतं, येणं होते, मागणं होते, काही बी तिथं कवा जायचं मागायला. तुम्हाला काय वाटतं आजी? मग मला काही बोलायचं कळणार. आजी तुला काय वाटतं, थांब सांग. मायकात काय सांगू माय, बदल काय, अगोदरचेच आमदार पाहिजेत की बदल व्हायला पाहिजे? बदलच करा. आपण काय, आम्हाला अजून पगार सुद्धा नाही बघा, म्हाताऱ्या माणसाला मला पगार नाही. हां, किती झालं लोकांना पगार, ह्याचा मला पगार सुद्धा नाही बापू. हां, कसं जगू म्या, कसं खाऊ, काय खाऊ? हां, लोक कोण्या गावाला गेल्या, म्या गावात राहून काय खाऊ म्या?
त्याच्यामुळे बदल पाहिजे तुम्हाला. हां बदल व्हायला पाहिजे. हो कोणाला करायला पाहिजे आमदार? धामिनी बाईला. बऱ्याचशा महिलांना या ठिकाणच्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या या ठिकाणी बदल पाहिजे व त्याच आमदार व्हायला पाहिजे असं त्यांची भावना आहे. इतर या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्या या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासुद्धा भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगणार दादा, काय करता आपण? काय नाव आपलं? बालाजी लक्ष्मण पवार. काय वाटतं लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे आमदार? नाही, आता वर्षानुवर्षा काहीतरी बदल व्हायला पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. काय वाटतं कुणाला संधी द्यायला पाहिजे? ही दादाराव ढगे साहेबांना संधी द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. आता नव्या पिढीचे थोडे आता बघावं लागेल ना. जुन्या माणसाने काही करून दाखवलं नाही, नव्या पिढीच्याने काही केलं, बदल केला समाजामध्ये. आमची अशी अपेक्षा आहे. समजा काय वाटतं तुम्हाला कोण असलं पाहिजे? नवीन काहीतरी बदल झाला पाहिजे. धामीनताई ढगे यांना नवीन काहीतरी करण्यासाठी संधी द्यायला पाहिजे. अगोदरचे लोकप्रतिनिधी का नको आहे? नको म्हणजे कसं आहे सर, म्हणजे नवीन काहीतरी आता हे करायला पाहिजे ना. एक पहिलेचेच काय नवीन काहीतरी हे झालं पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. या ठिकाणच्या बहुतांश लोकांना असं वाटतं की बदल झाला पाहिजे. काय काका काय काम करता आपण? काय नाव आहे आपलं? शेती. मारुती संभाजी टेकळे. शेती करता? हो. लोकप्रतिनिधी किंवा आमदार कसा असला पाहिजे? कोणती कामं आहेत माहिती आहे का आमदारांची? आमदाराची ते तर माहिती नाही आम्हाला, पण आमच्या शेतीला लाईट नाही, सिंगल फ्यूज. मळ्यामध्ये तसं चिरटामध्ये बसवला गेलं आहे. पुन्हा कोणत्या बी सुविधा, उसाला भाव नाही, पिकाला भाव नाही. हां, त्यामुळे काय वाटतंय, आहे तोच आमदार पाहिजे की बदल पाहिजे? बदलायला पाहिजे. कुणाला संधी द्यायला पाहिजे? ढगे साहेबाला, मुलीला ढगे साहेबाच्या. त्यांनाच का? बहुतांश बऱ्याच लोकांसाठी त्यांनाच का संधी द्यायला पाहिजे? नाही, ते धडाडीचे आमच्या इकडे कार्यकर्ते दिसायले ना, त्याच्यामुळं. तुम्हाला काय वाटतंय दादा, काय करता तुम्ही? शेतीच करतो. शेती करता? किती आहे शेती? थोडे आहे, 4-5 एकर. काय वाटतंय, आहे तेच लोकप्रतिनिधी असायला पाहिजे की बदलाय पाहिजे? नाही, बदल तर आवश्यकच आहे ना. आहे तेच ठेवून काय करता? कारखाना आहे आमच्या अशोक चव्हाणचा, काय भाव नाही, काय नाही. बाहेर पश्चिम महाराष्ट्रातले 3,500-4,000 भाव द्यायले टनाला, इथं 2,500 रुपये देण्यात बरोबर. काय करता? प्रतिनिधी असून, लोकप्रतिनिधी असून सुद्धा असं करतात. त्यामुळे काय पाहिजे बदल? बदल तर आवश्यकच आहे. कुणाला संधी द्यायला पाहिजे? संधी नवीन यंग जनरेशनला द्यायला पाहिजे. तरी एखादं नाव? नाव आता नाव कसं सुचवायला आपल्याला आताच, पण नवीन बदल आवश्यक आहे. बदल व्हायला पाहिजे. तर निवगा ह्या गावामध्ये आहोत. जवळपास 4,000 ते 4,500 लोकवस्तीचं हे गाव आहे आणि या गावामधील जे काही नागरिक आहेत हे भोकर विधानसभा मतदारसंघातील गाव आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांना असं वाटतंय की अगोदरचे जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांच्यावर झालेली जी काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जाण्याची भूमिका आहे. त्यामुळं या ठिकाणचा बदल व्हायला पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला, जो की शिक्षित आहे, समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे, अशा चेहऱ्याला या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे असं मत या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, भोकर, नांदेड.